तर वर्ग 10च्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुनश्च मी स्वागत करतो. आणि मित्र हो, आज गणित भाग 1 आणि गणित भाग 1 इयत्ता 10वी करता या ठिकाणी आपण एक नवीन प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन सुरू करीत आहोत. आणि आजच्या या प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजनचे पहिले सत्र आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत. तर या घटकामध्ये पाठ्यांशमध्ये तुम्हाला फक्त सराव संच 4.1 आणि सराव संच 4.2 असे फक्त दोनच सराव संच अभ्यासाकरिता आहे. तर या ठिकाणी थोडी पूर्वकल्पना तुम्हाला मी देत आहे सुरू करायच्या अगोदर. बघा, तर आपल्या देशामध्ये जी कर प्रणाली आज अस्तित्वात आहे ती म्हणजे जीएसटी. आणि जीएसटी संबंधी आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर त्याकरिता आपण थोडासा या ठिकाणी आपण पूर्वी या जीएसटी येण्या अगोदर जी कर प्रणाली आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती, वेगवेगळ्या राज्यांमध्ये अस्तित्वात होती, तर त्या संबंधीचे थोडक्यात या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. बघा, पहिल्यांदा जीएसटीच्या अगोदर जी कर प्रणाली होती ती विविध कर प्रणाली होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा कर आकारला जायचा. तर त्यामध्ये उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, कस्टम ड्युटी, त्यानंतर केंद्रीय अधिभार व उपकर, मूल्यवर्धित कर फॅट, ऐषाराम कर, क्रमणोक कर, जकात, केंद्रीय विक्री कर सीएसटी आणि अधिकचे सीमा शुल्क सीव्हीडी, त्यानंतर विशेष सीमा शुल्क एसएडी, हे इत्यादी प्रकारचे कर या जीएसटी अगोदर अस्तित्वात होते. परंतु जीएसटी आली आणि त्यामुळे काय झालं तर हे सर्व कर एका छत्राखाली याचे आणण्यात आले आणि ते एकत्रित केलेलं छत्र म्हणजे वस्तू व सेवा कर, म्हणजे ज्याला आपण जीएसटी म्हणतो. आणि ज्याच्या संबंधीची आपल्याला उदाहरणे या प्रकरणातील सोडवायची आहे. सराव संच 4.1 सोडवायचा आहे. तर तो यावर आधारित आहे, वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी. तर या जीएसटी बद्दल थोडक्यात संक्षिप्त माहिती घ्या. या ठिकाणी माहिती जाणून घेऊ. जीएसटी म्हणजे काय तर गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर. तर या ठिकाणी वस्तू व सेवा कर हा आकारला जातो आणि आकारल्यानंतर मग जेवढा जीएसटी मिळतो त्या जीएसटी मिळालेल्या जीएसटीचे 2 भागामध्ये विभागणी होते. पहिला भाग म्हणजे सीजीएसटी, हा असतो हाफ ऑफ जीएसटी, म्हणजे अर्धा असतो. अर्धा म्हणजे 1/2 कोणाचा तर जीएसटी. आणि ज्याप्रमाणे हाफ ऑफ जीएसटी म्हणजे सीजीएसटी, तसाच हाफ ऑफ जीएसटी म्हणजे एचजीएसटी. तर याचा अर्थ जोही कोणत्याही व्यवहाराच्या वेळेस जो जीएसटी आकारला जातो, तर प्राप्त झालेला जो जीएसटी असतो तो 2 भागामध्ये या ठिकाणी विभागणी केल्या जाते, एक सीजीएसटी आणि एक एचजीएसटी. तर या ठिकाणी ह्या संज्ञा, या संकल्पना आपण स्पष्ट करून घेऊ. तर बघा, जीएसटी म्हणजे काय तर जीएसटी म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर. आणि मग वस्तू व सेवा कर घेतल्यानंतर त्याला 2 भागात विभागणी केल्या जाते म्हणून आपण पाहिलं.
या ठिकाणी सीजीएसटी म्हणजे काय, तर सीजीएसटी म्हणजे सेंटर गुड अँड सर्व्हिस टॅक्स, आणि तो केंद्रीय वस्तू व सेवा कर मराठीत म्हणू आपण त्याला, आणि हा केंद्र सरकारकडे जमा होतो. त्यानंतर जो एचजीएसटी आहे तो म्हणजे स्टेट गुड अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच राज्य वस्तू व सेवा कर, आणि हा राज्य सरकारकडे जमा होतो. तर अशा प्रकारे मित्रो जीएसटीचा या ठिकाणी विभागणी कशी होते. जीएसटीच्या हाफ असते सीजीएसटी, जीएसटीच्या हाफ असते एचजीएसटी, आणि मग या जीएसटी, सीजीएसटी आणि एचजीएसटी यावरच आधारित उदाहरण संग्रह 4.1 आहे. आणि मग बघू आपण सराव संच 4.1 मधले या ठिकाणी 2 उदाहरणे मी घेतली आहे, पहिलं आणि दुसरं. तर या 2 उदाहरणापैकी पहिलं उदाहरण बघा. पावन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात, त्याच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे, आणि सीजीएसटी आणि एचजीएसटीचा दर तुम्हाला सांगायचा अगदी सोपी. काय असतो माहिती आहे आपल्याला. सीजीएसटी असो अथवा एचजीएसटी असो, तो काढायचा असेल आणि जीएसटी जर माहिती असेल तर अशा वेळेस काय करायचं, तर सीजीएसटीचा दर बरोबर एचजीएसटीचा दर बरोबर 1/2 गुणेला जीएसटीचा दर. आणि मग चला मग सुरुवात करू आपण. या ठिकाणी जीएसटीचा दर आपल्याला माहिती आहे 12% आहे. त्यानंतर आपल्याला 2 नंबर सीजीएसटीचा दर काढायचा आहे, म्हणून आपण लिहू सीजीएसटीचा दर बरोबर 1/2 गुणेला जीएसटीचा दर, म्हणजे हाफ ऑफ जीएसटीचा दर म्हणजे सीजीएसटीचा दर, आणि हाफ ऑफ जीएसटीचा दर म्हणजे 12%च्या हाफ येईल, म्हणजेच काय होईल बघा 1/2 म्हणजे 1/2 गुणेला जीएसटीचा दर माहिती आपल्याला 12% आहे, आणि म्हणून मग या ठिकाणी सीजीएसटीचा दर बरोबर निघतो हाफ ऑफ 12% येतो 6%. देअरफॉर सीजीएसटीचा दर बरोबर येतो 6%, म्हणजे 6%. तर अशा प्रकारे आपल्याला जीएसटीचा दर 12% माहिती होता, म्हणून या ठिकाणी सीजीएसटीचा दर निघाला 6%. यानंतर आपल्याला एचजीएसटीचा दर काढायचा आहे, आणि तो सुद्धा आपल्याला माहिती आहे की सीजीएसटीचा दर आणि एचजीएसटीचा दर हे दोन्ही दर सारखे असतात, आणि म्हणून मग आपण लिहिलं एचजीएसटीचा दर म्हणजे सीजीएसटीचा दर, आणि सीजीएसटीचा दर आपण काढलेला आहे तो आहे 6%, म्हणून खाली लिहून टाकू की एचजीएसटीचा दर बरोबर 6% म्हणजे 6%. तर अशा प्रकारे पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण सोडवलं. दुसरं उदाहरण बघा. एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर दिलेला आहे, आणि सीजीएसटीचा दर दिलेला आहे 9%. तर म्हणून आपण जी गोष्ट दिली आहे ती लिहून घेऊ. पहा, सीजीएसटीचा दर बरोबर 9%, आणि आपल्याला काढायचा आहे या ठिकाणी एचजीएसटीचा दर. तर एचजीएसटीचा दर आणि सीजीएसटीचा दर दोन्ही दर सारखे असतात, म्हणून आपण पहिले लिहू एचजीएसटीचा दर बरोबर सीजीएसटीचा दर, आणि सीजीएसटीचा दर आपण या ठिकाणी 9% टाकून देऊ, म्हणजेच काय होईल तर एचजीएसटीचा दर बरोबर होईल 9%. आता या ठिकाणी जीएसटीचा दर आपल्याला काढायचा आहे. त्याकरिता आपण काय करू, तर तो असतो जीएसटी काढायचा असेल तर तो असतो 2 गुणेला एचजीएसटी म्हणा, किंवा मग 2 गुणेला सीजीएसटी म्हणा, कारण सीजीएसटी आणि एचजीएसटी दोन्ही सारखे असतात, आणि म्हणून बघा जीएसटीचा दर बरोबर या ठिकाणी घेऊ आपण 2 गुणेला या ठिकाणी सीजीएसटीचा दर होईल, आणि 2 गुणेला सीजीएसटीचा दर म्हणजेच आहे 9, आणि 9%चा दुप्पट जर केला तर मिळतो आपल्याला 18%, म्हणजे जीएसटीचा दर मिळाला या ठिकाणी 18%. आपण बघत आहोत आता सराव संच 4.1 मधील तिसरे उदाहरण बघणार आहोत. तिसरे उदाहरण दिलेलं आहे मित्रो. मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. एका डब्याची किंमत 2800 रुपये आहे, आणि सोबतच जीएसटीचा दर 28% आपल्याला दिलेला आहे.
आपल्याला काय शोधायचं आहे, सीजीएसटी आणि एसजीएसटीचे दर नको आपल्याला, दरासोबतच या ठिकाणी रकमा शोधायच्या. आणि म्हणून सुरुवातीला बघा, आपल्याला या ठिकाणी सीजीएसटीचा दर बरोबर आपल्याला सूत्र आहे, सीजीएसटी असो अथवा एसजीएसटी असो, तो काढताना आपण तो हाफ घेतो. हाफ म्हणजे 1/2 गुणेला कोणतं, जीएसटीचा दर. मग आता जीएसटीचा दर 28% आहे, 28% येईल इथे, आणि 28%चा हाफ म्हणजे 14% येईल. बघा मग काय होईल, सीजीएसटीचा दर बरोबर 1/2 गुणेला 28% आणि 28%चा जर समजा आपण हाफ काढला म्हणजे अर्धा काढला तर तो निघतो सीजीएसटीचा दर बरोबर 14%. तर या ठिकाणी सीजीएसटीचा दर आणि एसजीएसटीचा दर दोन्ही सारखे असतात, याचा अर्थ. आता पहा, ते नंतर बघू आपण, सीजीएसटी एसजीएसटीचा दर हे पूर्वकल्पना दिली मी तुम्हाला. पण सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी जे लस्टर पॉईंटच्या 2 डब्याची किंमत किती आहे ते बघायची आहे. तर ते आहे 2 गुणेला एका डब्याची किंमत म्हणजे 2800 रुपये. तर अशा प्रकारे 2 डब्याची किंमत या ठिकाणी मिळते आपल्याला 5600 रुपये. आणि या 5600 रुपयाला सीजीएसटी किती पडते ते जर काढायचं असेल तर सीजीएसटीचा दर आपल्याला माहिती आहे 14%. आणि म्हणून मग या ठिकाणी काय होईल, तर 5600 रुपयाला 14% आकारला जाणारा सीजीएसटी म्हणजे कोणताही टक्के, किती टक्के काढायचं असेल तर काय करायचा, त्याला 100 घ्यायचा. 14% म्हणजे 14/100 आणि गुन्हेला ज्याचा तुम्हाला 14% काढायचा आहे त्याला घ्यायचं गुन्हेला. म्हणजे बघा 14% म्हणजे 14/100 आणि कोणाचा काढायचा आहे तर 5600चा, म्हणून गुन्हेला घेतला आपण 5600. 2 शून्य जर कॅन्सल केले तर आपल्याला मिळेल 5600 रुपयाला या ठिकाणी 14% आकारला जाणारा कर म्हणजे 2 शून्य कॅन्सल झाले, म्हणजे याचा अर्थ 14 गुणेला 56 मिळाला. आणि 14 × 84, 84 4 आजचा आला 8, 14 × 70, 70 × 8 78. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5600 रुपयाला 14% आकारला जाणारा जो सीजीएसटी आहे तो मिळाला 784 रुपये. आणि एसजीएसटी जर समजा आपल्याला लिहायचा आहे तर सरळ लिहू आपण, 5600 रुपयाला 14% आकारला जाणारा जो सीजीएसटी आहे त्याच्याऐवजी आपण एसजीएसटी करू, आणि तुम्हाला माहिती आहे दोन्ही रकमा सारख्याच असतात, तो होईल 784 रुपये. तर अशा प्रकारे मित्रो या ठिकाणी एक तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर या ठिकाणी चला आपण आणखी एक उदाहरण घेऊ, आणि ते आहे उदाहरण क्रमांक 6. यामध्ये बघा इथे काय व्यवहार झाला तो बघा. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला, आणि एअर कंडिशनर वरील सीजीएसटीचा दर या ठिकाणी 14% तुम्हाला दिलेला आहे. तर कर विजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. म्हणजे या सर्व गोष्टी या ठिकाणी 6 गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहे, काढायच्या आहे. तर या ठिकाणी चला सुरुवात करू आपण. जी गोष्ट दिली आहे ती आहे त्यावरून सुरुवात करू. बघा, सीजीएसटीचा दर 14%, आपल्याला एसजीएसटीचा दर काढायचा आहे, म्हणून सर्वात अगोदर लिहू आपण या ठिकाणी एसजीएसटीचा दर बरोबर सीजीएसटीचा दर, आणि सीजीएसटीचा दर आपल्याला 14% मिळाला या ठिकाणी. म्हणून आपल्याला पहिलं उत्तर मिळालं, एसजीएसटीचा दर बरोबर सीजीएसटीचा दर, आणि सीजीएसटीचा दर आहे 14%. म्हणजेच एसजीएसटीचा दर निघाला 14%. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न सोडू. एसी वरील जीएसटीचा दर काढायचा आहे. जीएसटी हा डबल असतो कोणाच्या, तर एसजीएसटीच्या किंवा सीजीएसटीच्या. म्हणजे काय करायचं, जीएसटीचा दर काढायचा असेल तर आपण सूत्र घेऊ. या ठिकाणी हा इथे मी थोडा चेंज घेतला. बघा, डबल घेतला काय, किंवा मग दोन त्या एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोन्ही सारखे असतात, त्या दोघांची बेरीज केली तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जीएसटीचा दर मिळतो. तर या ठिकाणी मी बेरीज घेतली आहे. तर बघा
तर ही एक बेरीज घेता येते, ही या ठिकाणी तुम्हाला माहिती होऊन गेली. तर एसी वरील जीएसटीचा दर बरोबर एचजीएसटीचा दर अधिक सीजीएसटीचा दर म्हणजे 14% अधिक 14% म्हणजेच भेटला 28%. तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. आणि नंतर तिसरा प्रश्न बघा, एसीची करपात्र किंमत. ही मात्र करपात्र किंमत काढण्यासाठी तुम्हाला थोडंसं लक्ष या ठिकाणी घालायचं आहे. तर मी या ठिकाणी गुणोत्तराच्या सहाय्यानं हे करपात्र किंमत कशी काढली ते तुम्हाला समजून घ्या. तर बघा, या ठिकाणी आपण जर करपात्र एसीची करपात्र किंमत आपण ₹X समजू. तर आता हे X ची किंमत कशी काढायची आहे, तर दिलेल्या माहितीवरून बघा, या ठिकाणी जेव्हा करपात्र किंमत ₹100 असते तेव्हा जीएसटी असते 28%, म्हणजे 100ला ₹28. म्हणजे हे जर गुणोत्तर घेतलं आपण, करपात्र किंमत आणि कर आकारल्यानंतरची किंमत, याचं गुणोत्तर किती होईल, तर 100/128. बरोबर आहे. करपात्र किंमत ₹100 आणि कर आकारल्यानंतर त्याची किंमत होते ₹128. बरोबर. या ठिकाणी एसीची करपात्र किंमत झाली आहे ₹X आणि कर आकारणी झाल्यानंतर ती होते ₹51,200. तर ही दोन गुणोत्तरे कशी आहे, समान आहे. मग तिरपा गुणाकार जर केला आपण तर 128 गुणिले X आपल्याला मिळेल 128X आणि बरोबर मिळेल 51,200 गुणिले 100. आणि मग 128चं पक्षांतर जर केलं तर X बरोबर या ठिकाणी मिळेल 51,200 छेदीन 128. आणि 128 ना जर 51,200 ला भागलं किंवा 512 भागलं तर 512 म्हणजे 128 चौक 512 होतो. याचा अर्थ या ठिकाणी 4चा भाग बसतो आणि 2 शून्य शिल्लक राहते, म्हणजे हा भागाकार येईल तुमचा 400 आणि गुन्हेला येईल 100. आणि म्हणून X बरोबर या ठिकाणी मिळेल 400 गुणेला 100. आणि 400 आणि 100चा गुणाकार जर केला तर 4 1 4 आणि उरलेले शून्य 1 2 3 4, म्हणजे त्या ठिकाणी 4 वर या ठिकाणी किती शून्य मिळाले, 4 शून्य. आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालं आहे मित्रो, एसीची करपात्र किंमत म्हणजेच X आणि X म्हणजेच काय, तर ₹40,000. तर यानंतर चौथा प्रश्न बघू आपण. चौथ्या प्रश्नामध्ये जीएसटीची एकूण किंमत काढायची आहे. तुम्हाला माहिती आहे कर आकारणी केल्यानंतरची रक्कम ₹51,200 आणि करपात्र किंमत आहे ₹40,000. त्या दोघांची वजाबाकी करा, जीएसटी आपल्याला मिळून जाईल. तर काय होईल, बीजक मूल्य वजा करपात्र किंमत. तर या ठिकाणी बीजक मूल्य म्हणजे कर आकारल्यानंतरची रक्कम असते त्याला म्हणतात बीजक मूल्य. ओके. तर ठीक आहे, 51,200 वजा करपात्र किंमत आहे 40,000 आणि मग याची वजाबाकी केली तर मिळते आपल्याला 11,200. तर अशा प्रकारे चौथ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मित्रो. जीएसटीची एकूण रक्कम आहे 11,200. आणि आता जर सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचा असेल तर तो घेऊ आपण. हाफ म्हणजे भागेला 2 घ्या, सरळ सरळ काय होईल, सीजीएसटीची रक्कम बरोबर या ठिकाणी जीएसटी भागेला 2 म्हणजे 11,200 भागेला 2. याला जर 11,200 ला जर 2 न भागलं तर मिळतो आपल्याला 5,600. आणि म्हणून सीजीएसटीची रक्कम मिळाली या ठिकाणी ₹5,600. आणि तशाच प्रकारे आपल्याला माहिती आहे आता सरळ सरळ की सीजीएसटी आणि एचजीएसटी सारखा असतो, म्हणून सीजीएसटी एचजीएसटीची रक्कम बरोबर सीजीएसटीची रक्कम आणि बरोबर ही ₹5,600. तर अशा प्रकारे 6 प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालंय ते आपण चला. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर एचजीएसटीचा दर निघाला होता 14%. दुसरा प्रश्न एसी वरील जीएसटीचा दर होता 14 दुनी 28%. त्या किंमत म्हणजेच काय, ते ₹40,000. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर जीएसटीची एकूण रक्कम इथे काढलेली आहे ₹11,200 आणि सीजीएसटीची एकूण रक्कम ती निघाली ₹5,600 आणि एचजीएसटीची एकूण रक्कम निघाली ₹5,600. तर अशा प्रकारे मित्र हो, या ठिकाणी आज आपण जीएसटीवर आधारित सराव संच 4.1 मधील विविध प्रकारची उदाहरणे आपण या ठिकाणी बघितले. उरलेली उदाहरणे तुम्ही सोडून बघा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण
आजचे हे पहिले सत्र या ठिकाणी बंद करू, क्लोज करू आणि या ठिकाणी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.